नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 ऑक्टोबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. आरोग्याच्या भल्यासाठी उगाचच त्रागा करू नका. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये आज कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. वृषभ राशी, तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करतेवेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबातील लोकांना मनवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यांच्यासाठी वेळ काढा. मिथुन राशी, आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. लोकांना नेमकं काय हवं आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवं आहे तेही समजून घ्या. खर्च करताना आज उधळपट्टी करू नका. कर्क राशी, आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण चोरी होण्याची शक्यता आहे. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. सिंह राशी, भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी वाद घालेल. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल.
तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळवणे एवढेच फक्त तुम्ही करू शकता. कन्या राशी, कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. आर्थिक लाभ होतील. त्याच कामातून थोडी उसंत घेण्याची गरज आहे आणि मित्रमंडळी समवेत बाहेर जाण्याचीही गरज आहे. तूळ राशी, जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांतीची अत्यंत गरज आहे. वृश्चिक राशी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अति आनंद मिळेल. मित्रमंडळी समवेत हा आनंद साजरा करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत अचूक आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. धनु राशी, आजच्या दिवशी तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतोष करेल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. मकर राशी, तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, त्यामुळे कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आज आनंदाचे क्षण वाटले
आणि तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका. प्रेमी जन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. कुंभ राशी. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्याची तुमचे विचार आणि ऊर्जा वापराल. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. मीन राशी. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतेत टाकू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. तुम्ही इतरावर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. धन्यवाद.